हॅलो 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 वेलकम सगळ्यांना. नेहमीप्रमाणे आपण आज कॉस्टिंगचा पेपर नंतर घेऊन आलो आहे आपली ऑडिटची प्रिपरेशनची स्ट्रॅटेजी. बघा, कॉस्टिंगचा पेपर तुम्हाला कसाही गेला असेल, चांगला गेला असेल तर व्हेरी गुड. आपल्याला ग्रुप 2 ला जास्ती स्कोरिंग करायची आपल्याला ऑपॉर्च्युनिटी आहे. आणि जर आपल्याला कॉस्टिंगचा पेपर काही कारणाने मनासारखा गेला नसेल तर आपल्याला ऑडिटमध्ये तो गॅप कव्हर करण्याची सुवर्ण संधी आहे. त्याबद्दल आपण एक प्रिपरेशन स्ट्रॅटेजी घेऊन आलेलो आहोत दर अटेम्प्ट प्रमाणे. ओके, विदाउट वेस्टिंग एनी टाइम आपण स्ट्रॅटेजी डिस्कस करायला सुरुवात करूया. बघा, मी घेऊन आलो एक आपल्यासाठी स्ट्रॅटेजी, एक्झाम प्रिपरेशनची स्ट्रॅटेजी. बघा, ह्यामध्ये काय आहे, आपण नेहमीप्रमाणे आपल्या चॅप्टर्सना डिवाइड करतोय 3 फेजेसमध्ये. आपण त्याला मुद्दाम एबीसी अनालिसिस म्हणत नाहीये, 3 फेजेसमध्ये. का? कारण आपल्याला मॅक्सिमम सिलेबस आपल्याला कमीत कमी वेळेत कव्हर करायचा आहे. त्यामुळे आपण फेज 1 मध्ये असे चॅप्टर काढलेले आहेत जे फेज 1 कव्हर करतात अराउंड 60 to 70% ऑफ युअर पेपर. म्हणजे 60 ते 70 मार्क्स हे फेज 1 आणि फेज 2 मिळून कव्हर करतात. बरोबर. आता फेज 2 कव्हर करता आपला उरलेला 25 मार्क्स. बरोबर. 60 प्लस 25, 70 प्लस 25, 95 आणि उरलेले 20 to 25 मार्क्स हे कव्हर करतात. सो आपल्याला काय करायचंय, आपल्याला फेज 1 नी सुरुवात करायची. त्याच्यानंतर फेज 1 कंप्लीट झाल्यावर फेज 2 पर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. आणि जर समजा 1.5 दिवसात आपल्याला काही कारणास्तव कव्हरेज झालं नाही आणि फेज 1 आणि फेज 2 जरी झाले तरी आपल्याला त्याच्याबद्दल काही घाबरायची गरज नाहीये. कारण फेज 3 मध्ये असे चॅप्टर्स आहेत जे तुम्ही इमॅजिनेशनने सुद्धा सोडवू शकता, ज्याला तुम्हाला कॉन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंगची किंवा एसेस समजून घेण्याची जास्ती फार काही गरज राहणार नाही. बघा, सगळ्यात पहिली फेज 1 जी आपल्याला प्रायोरिटीनी कव्हर करायची. प्रायोरिटी ह्याच्यामध्ये काय येतं, फेज 1 मध्ये आहे 3rd चॅप्टर रिस्क असेसमेंट अँड इंटरनल कंट्रोल. हा सगळ्यात महत्वाचा चॅप्टर आहे, हा इंटरमिडिएटच्या दृष्टीने सुद्धा आणि पुढच्या परीक्षांच्या दृष्टीने सुद्धा. त्यामुळे तो आधी कव्हर करायचा. त्यानंतर 500 ऑडिट एव्हिडन्स मध्ये इसे 500 आपला ऑडिट एव्हिडन्स, 530 सॅम्पलिंग, 505 एक्सटर्नल कन्फर्मेशन, 501 स्पेसिफिक कन्सिडरेशन ज्यामध्ये आहेत आपले इन्व्हेंटरी, लिटिगेशन्स अँड क्लेम्स. बरोबर. आणि लॉज अँड रेग्युलेशन, म्हणजे लॉज अँड रेग्युलेशन्स मध्ये लिटिगेशन्स अँड क्लेम्स आणि इन्व्हेंटरी सोबत अजून एक कोणतं तरी आहे बघा. त्यानंतर एसए 550 रिलेटेड पार्टी, एसए 520 तुमचा अनालिटिकल प्रोसिजर. त्याच्यानंतर इथिक्स अँड टर्म्स. इथिक्स अँड टर्म्स होता चॅप्टर नंबर 11 आपला. ह्याच्यामध्ये आहे एसक्यूसी 1 आणि एसए 220 सोबतच ते इंटेग्रिटी, ऑब्जेक्टिव्हिटी. बरोबर आहे का, त्या बेसिक काही गोष्टी ज्या सीएला डोक्यात ठेवायच्या असतात. यापैकी एसक्यूसी 1 आणि एसए 220 वरती हा टेम्पला पेपर पडण्याची दाट शक्यता आहे, क्वेश्चन पडण्याची शक्यता आहे. ऑडिट रिपोर्टमध्ये नेहमीप्रमाणे ओपिनियनचे वर्डिंग्स आहेत. त्याच्यानंतर एसए 600 युजिंग द वर्क ऑफ अनदर ऑडिटर. त्यानंतर एसए 710 बरोबर का, अदर मॅटर्स. त्याच्यानंतर कारो 2020. कारो 2020 बाळांनो, ह्या अटेम्प्टला 3 स्टार पडण्याची शक्यता आहे. कारो 2020 आपल्याला अजिबात सोडायचा नाही, कारण मे अटेम्प्टचा पेपर हा जगातला सगळ्यात तुकरट दर्जाचा पेपर होता, जगातला सगळ्यात भंगार दर्जाचा पेपर होता. त्यामुळे सप्टेंबरचा अटेम्प्ट हा थोडासा मी म्हणतोय, मी काय घाबरवत नाहीये तुम्हाला, पण थोडासा मे अटेम्प्ट पेक्षा जरासा आपल्याला डीप मध्ये जाऊन विचारणारा असू शकतो. 99 नाही 100% शक्यता आहे. बघा, एसए 705 मॉडिफिकेशन, एसए 706 यूओएम ओएम, एसए 701 की ऑडिट मॅटर्स आणि एसए 700 तुमचं नॉर्मल ओपिनियन आपलं. बरोबर आहे का. हा पण ऑडिट रिपोर्टचा आपल्याला चॅप्टर करायचा आहे. असे आहेत हे प्रायोरिटी नंबर 1 आपली फेज नंबर 1 सगळ्यात आधी कव्हर करणार आहे. फेज 2 मध्ये असतील चॅप्टर आपले कंप्लिशन अँड रिव्ह्यू मधले 560 सबसिक्वेंट इव्हेंट्स, 570 गोईंग कन्सर्न, 518 रिटर्न रिप्रेझेंटेशन आणि 265 आपले टीसीडब्ल्यूजी सोबतचं कम्युनिकेशन. त्यानंतर ऑडिट डॉक्युमेंटेशनचा पूर्ण चॅप्टर. बाळांनो, ऑडिट डॉक्युमेंटेशन मध्ये काही चॅप्टरच नाहीये. बरोबर, मोजून 2-3 पानाचा आपल्या नोट्स मध्ये तो कव्हर झालेला आहे. होल चॅप्टर ह्यामध्ये सगळ्यात बेसिक येईल आपल्याला महत्वाचं माझ्याकडनं असेंब्ली, असेंब्ली ऑफ फाईल. त्याच्यानंतर वर्किंग पेपर्स आणि पर्पज ऑफ ऑडिट डॉक्युमेंटेशन.
आता तुम्ही म्हणाल सर तुम्ही हे सांगताय म्हणल्यावर मग आम्ही फक्त एवढंच करून जायचं का? तर नाही बाळांनो, ह्या चॅप्टर मधलं मी जे सांगतोय ते आधी करायचं आणि उरलेलं नंतर आपल्याला फेज 3च्या सोबत करायचं आहे. लक्षात आलं का? बघा त्यानंतर ऑडिट ऑफ बँक्स, तर पूर्ण चॅप्टर, या पूर्ण चॅप्टर मध्ये ऑडिट प्लॅन बघा, ऑडिट प्लॅन आहे, ऑडिट प्लॅन आहे बरोबर. त्याच्यानंतर अजून काय आपलं एनपीए वगैरे आहेतच, बेसिकली एनपीए आहे, ड्रॉइंग पॉवर आहे. ड्रॉइंग पॉवरचा चान्स थोडासा मला यावेळी वर खाली वाटतोय, पण स्कोप आहे, येऊ शकतं. आणि तुमचं एक्सपेन्सेस, बँकेचे जे एक्सपेन्सेस आहेत बरोबर आहे का, इन्कम आहे बँकेचं इन्कम सोडून द्या, एक्सपेन्सेस मध्ये आहेत. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह नेचरचे इंटरेस्ट पेड टू पार्टीज वगैरे ह्या बेसिक बेसिक गोष्टी आहेत त्या आपल्याला लक्षात ठेवायच्यात. आणि हे एसएमए 1, 2, SMA 0 त्या कॅटेगरीज आपल्याला सुद्धा बघायच्या आहेत. बाकी पण आपल्याला करायचंच आहे. त्यानंतर ऑडिट स्ट्रॅटेजी प्लॅन आणि प्रोग्राम मध्ये ऑडिट प्रोग्राम ह्यावेळी जरा मला वाटतंय की ऑडिट प्रोग्राम असू शकतो. स्ट्रॅटेजी आणि प्लॅन सुद्धा आपल्याला बघायचं. एसए 300 बेसिक एसए, त्याला काही जास्ती आपल्याला बघायची गरज नाही. लास्ट राहते फेज 3. फेज 3 कधी करायची? फेज 1 आणि फेज 2 पूर्ण झाल्यानंतर, मी या दिलेल्या लिस्ट मधले टॉपिक्स पूर्ण झाल्यानंतर फेज 3 सुरू करायच्या आधी फेज 1 आणि फेज 2 चे उरलेले सगळे चॅप्टर्स मला कव्हर करायचे आहेत. बघा यामध्ये ज्या चॅप्टर मध्ये मी स्पेसिफिक एसेस सांगितले ते सोडूनही काही थोडाफार चॅप्टर बाकी राहतो, तो चॅप्टर आपल्याला फेज 3 सुरू करण्याच्या आधी संपवायचा आहे. आणि फेज 3 मध्ये सुद्धा पहिल्यांदा नेचर, स्कोप अँड ऑब्जेक्टिव्ह घ्यायचं. त्याच्यानंतर आपला 9th चॅप्टर मध्ये ह्यावेळी बदल आहेत. यामध्ये बदल आहेत म्हणजे काय? बदल आहेत म्हणजे माझ्या प्रिडिक्शन मध्ये बदल आहेत. गव्हर्नमेंट ऑडिट तर येणारच आहे, एनजीओ आहे, एलएलपी आहे, हॉटेल आहे. आता ह्या गव्हर्नमेंट ऑडिट मध्ये सुद्धा रिसिट्सचं ऑडिट यावेळी येऊ शकतं, चान्स आहे रिसिट्सचं, गव्हर्नमेंटच्या रिसिट्सचं बरोबर. त्याच्यानंतर एनजीओ आहेच आहे, चॅरिटेबल इन्स्टिट्यूशन आहे, कोऑपरेटिव्ह सोसायटी आहे आणि मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी आणि स्कूल एक आहे यावेळी मला वाटतं, स्कूल येऊ शकतं. आणि लास्टला एवढं करून पण जर तुमचं राहिलं तर लोकल बॉडी म्हणजे म्युन्सिपालिटी असते बरोबर आहे का. त्याच्यानंतर तुमचं ग्रामपंचायत वगैरे असते त्याचं हे येऊ शकतं. आणि लास्टमध्ये ऑडिट ऑफ आयटम्स. ऑडिट ऑफ आयटम्स मध्ये मागच्या वेळेसारखं सेमच प्रिडिक्शन आहे माझं की डिस्क्लोजर फॉर ऑल आयटम्स, सगळ्या आयटमचे डिस्क्लोजर मला वाचून जायचे. त्याच्यानंतर इनटेंजिबल ॲसेट्स, पीपी, बॉरोइंग्स, प्रोव्हिजन, परचेस, अदर एक्सपेन्सेस, डेप्रिसिएशन आणि सेल यावेळी करा. डेटर आणि क्रेडिटर सुद्धा यावेळी येऊ शकतं. लक्षात आले का बाळांनो? बेसिक गोष्टी चॅप्टर नंबर 5 आपल्याला मी सांगितल्याप्रमाणे ॲझम्पशन्सच्या दृष्टीने सुद्धा बघायचा आहे. ॲझ्युम करून आपल्याला इमॅजिन करून तो चॅप्टर सोडवायचा आहे. बघा तर अशी ही ओव्हरऑल प्रिपरेशन स्ट्रॅटेजी. आता या स्ट्रॅटेजीमध्ये मला काय काय गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत मला बघायचे. बघा रिमेनिंग चॅप्टर्स आर टू बी कवर्ड आफ्टर प्रायोरिटी टॉपिक्स. प्रायोरिटी ज्या गोष्टी दिल्यात त्या झाल्यानंतर बाकीच्या गोष्टी मला कव्हर करायच्या आहे, सोडून मला काही जायचं नाही. आरटीपी मागच्या 5ही अटेम्प्टचे, मागच्या 4ही अटेम्प्टचे आणि चालू 5व्या अटेम्प्टचे सुद्धा मला आरटीपी बघून जायचं आहे. एमसीक्यू सोडवताना मला सगळ्यात पहिले आरटीपीतून सोडवायचे आहेत आणि मग चालू वर्षाच्या एमटीपीतून सोडवायचे आहेत. आणि वरच्या सिक्वेन्स मध्येच जो कव्हर करेल त्याचा मॅक्सिमम सिलेबस कव्हर होऊ शकतो. लक्षात आलंय का? मला आजपासूनच ह्या फेज 1च्या चॅप्टर 1 पासून मला सुरुवात करायची आहे. आणि लास्टली पेपर पॅटर्न कसा येऊ शकतो? नेहमीप्रमाणे एमसीक्यू 30 मार्क्स, डिस्क्रिप्टिव्ह 70 मार्क्स. पण डिस्क्रिप्टिव्ह 70 मार्क्स मध्ये जर हा पेपर लेंदी काढायचा त्यांनी ठरवला तर पॅटर्न असू शकतो प्रत्येक क्वेश्चन मध्ये सब क्वेश्चन ABCD 4-4, 3-3 मार्क्सचे. आणि जर नॉर्मल पेपर त्यांनी काढला सब क्वेश्चन्स विल बी ऑफ 5-4 A, B आणि C सब क्वेश्चन्स असू शकतात बरोबर. बाळांनो ही झाली आपली प्रिपरेशन स्ट्रॅटेजी. पण आता पेपर लिहिताना गोष्टी काय लक्षात ठेवायच्या आहेत? ह्या वेळेचे एमसीक्यूज थोडेसे सावधानतेनं आपल्याला सोडवायचे आहेत. म्हणजे सर पेपर अवघड येणार आहे का, आयुष्यपत असं कसं नाही. चिल राहायचं, चिल एकदम. त्या पेपरशी इमोशनली अटॅच व्हायचं नाहीये. हा पेपर मागच्या मे अटेम्प्ट पेक्षा जरासा ट्विस्टेड असण्याची शक्यता आहे, कारण मे अटेम्प्टचा पेपर हा इन्स्टिट्यूटच्या हिस्ट्री मधला सगळ्यात सोपा आणि फालतू दर्जाचा पेपर होता. त्यामुळे ह्या पेपरमध्ये थोडंसं डीप मध्ये जाऊन विचारायची शक्यता आहे. आता बाळांनो हा झाला प्रश्न स्ट्रॅटेजीचा. आता मी कुठून करू? ज्यांनी आपले लेक्चर्स केलेत त्यांना आपले मास्टर चार्ट्स तर आहेतच, आपण ते ड्राईव्हला टाकून ठेवले, त्याची लिंक मी ह्यात पण डिस्क्रिप्शनला देत आहे. त्या चार्ट्स मधून आपल्याला जायचंय आणि आरटीपी बास, बाकी काही करायचं नाही. वेळ राहिला तर एमटीपी एमसीक्यू करता फक्त. लक्षात आलं का? फक्त आपले चार्ट्स आणि आरटीपी केलं तरी सफिशियंट नाही, मोर दॅन सफिशियंट आहेत. कारण 5 आरटीपी आणि पूर्ण चार्ट्स इनफ आहे, इनफ.
लक्षात आलंय का? बाकी कॉन्फिडंट राहायचंय, मला हा पेपर जमणार आहे, मला कायमच येत होतं, मला आत्ताही येतंय आणि येणारही आहे, अवघड फक्त आयुष्य आहे, एसएमच्या बॅचमध्ये मी सांगितलेलं आहे. लक्षात आलं का? असा हा आपला ऑडिटची प्रिपरेशनची स्ट्रॅटेजी. सो या स्ट्रॅटेजीने जावा, कॉन्फिडंट राहावा, पेपर सुरू व्हायच्या आधी आणि ड्युरिंग द पेपर लास्ट पर्यंत स्वतःला एकच गोष्ट सांगत राहावा की मला जमतंय आणि मी हे करणारच आहे. ओके, सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा ऑडिटच्या पेपरसाठी आणि खूप खूप आशीर्वाद. खूप चांगला पेपर तुम्हाला जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. ओके, कसाही गेला असो कॉस्टिंगचा पेपर, ऑडिटचा पेपर आपलं ॲग्रिगेट भरून काढणार आहे, लक्षात ठेवायचं आहे. ओके, चलो, द सीए प्रोफेसर सायनिंग ऑफ. भेटूयात आपण ऑडिटच्या पेपरच्या रिव्ह्यू मध्ये आणि त्याच्यानंतर एसएमच्या स्ट्रॅटेजी प्रिपरेशन स्ट्रॅटेजीमध्ये. ओके, चलो, द सीए प्रोफेसर सायनिंग ऑफ. बाय बाय, टेक केअर, ऑल द बेस्ट.